दामिनीची सत्ता संपणार, धैर्य सावीचा वनवास सुरू होणार. पण दामिनीने धैर्य सावीला काढलं घराबाहेर. जुळली गाठ ग या मालिकेत आता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण दामिनीची सत्ता त्यानंतर आता धैर्य सावीला वनवास भोगावा लागणार आहे का, असा प्रश्न आता मालिकेच्या प्रोमो मधून आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच सन मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. प्रोमो मध्ये सुरुवातीला असं पाहायला मिळतंय की दामिनी धैर्यला स्पष्टपणे सांगते की आता मुजुमदार घराण्याशी तुझा आणि सावीचा काहीही संबंध नाहीये. त्यानंतर मात्र तिथून त्या दोघांनाही ती हकलून देते आणि त्यानंतर मात्र ती हंडाभरून पाणी घेऊन येते आणि तिच्या अंगावर ओतते आणि असं म्हणते की आजपासून माझा मुलगा म्हणून तू कायमचा मेलायस. त्यानंतर मात्र ती एवढ्यावरच थांबत नाही. ती धैर्यला त्याची बॅग घेऊन त्याला घरातून धक्के मारून हाकलून देते. त्यासोबतच ती सावीलाही हकलते. दामिनीच्या या निर्णयामुळे धैर्य आणि सावी समोर आता मोठा प्रश्न उभा राहिलाय. तर धैर्य सुद्धा दामिनी समोर झुकत नाहीये. तो घराबाहेर पडताना मोठा निर्णय घेतोय आणि तो असं म्हणतोय की जोपर्यंत सावीला आणि तिच्या वडिलांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी या घराची पायरी सुद्धा चढणार नाही, असं धैर्य दामिनीला ठामपणे सांगतोय. आणि त्यानंतर धैर्य आणि सावी दोघही घरातून निघून जातात. खरं तर या मालिकेच्या मागील काही भागांमध्ये आपण असं पाहिलं होतं की दामिनीचं मोठं सत्य हे सावी समोर आलं होतं. सावीच्या वडिलांच्या मृत्यूमागे दामिनीचाच हात होता असं सत्य सावीला समजलं आणि त्यानंतर ते सत्य सगळ्यांसमोर आणि खास धैर्य समोर आणण्यासाठी तिने मोठी प्लॅनिंग सुद्धा केली होती आणि दामिनीला जाळ्यात अडकवून तिचं खरं रूप धैर्य समोर आणण्याचा सावीचा प्रयत्न होता. सावीला अखेर यशही मिळालं. पण त्यानंतर मात्र दामिनीनेच सगळा गेम पालटला आणि त्यानंतर नुकताच हा सन मराठी वाहिनीचा आलेला प्रोमो. आता मालिकेत पुढच्या भागात काय घडणार, धैर्य आणि सावी कशा पद्धतीने पुढचा सगळा संसार उभा करणार आणि ते पुन्हा एकदा धैर्य सावीला आणि तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्या कोणत्या थराला जाणार, हे सगळं आपल्याला येत्या भागातच पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जुळली गाठ ग ही मालिका आवडते का, कॉमेंटमध्ये नक्की कळवा.